वसुना. हाँ बोला. अरे वा. हे गोबीचं थालीपीठ कर ना, जरा भूक लागली. आता नसती फरमाईश करू नका. एकटी आहे मी, मला जे जमेल ते करणार आहे पटकन. का प्रिया कुठे गेली? आली नाही वसईवर तू? आली हो आली आणि बॅग टाकून लगेच तशीच पळाली चंदूकडे. चंदूकडे? हो. का? काय काहीतरी काम आहे म्हणे राधाकडे. जरा तुम्ही एक काम करा, जरा फोन करा तिला. विचारा राणी सरकारांना कधी येत आहेत गडावर, नाहीतर तिथे रात्रभर राधाचं डोकं खात बसेल. काय ग तिला असं कायम लागेल असं बोलतेस तू? आला वाटतं लगेच लेकीचा पुळका आला का? पुळका वगैरे काय नाही. माझी मुलगी गुणाची आहे. हो माहितीये माहितीये, खूपच गुणाची आहे ती. तिला जरा फोन करा आणि म्हणावं काय गुण उधळायचे ते घरी येऊन उधळ. हा करा प्लीज फोन करा. जरा काही बरं बोललीस ना तिच्याविषयी. आदिनाथ, तुम्ही उद्याची डॉक्टर सामंतांची अपॉइंटमेंट घेतलीत? नाही, मी फोन केला होता पण अपॉइंटमेंट नाही मिळाली. त्यांच्या सेक्रेटरीने सांगितलं की उद्या फोन करा. बर. शुभ्रा, शुभ्रा, हे सगळं करण्याची खरंच गरज आहे का ग? आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊया ना. आदिनाथ, माझी मलाच खात्री पटू दे ना की मला वेळ नाही लागलाय. तुला वेळ तर लागलाय शुभ्रा, आणि तुझ्यामुळे मला सुद्धा लागलंय. आपण दोघंही वेडे आहोत एकमेकांचे, नाही का? त्यासाठी डॉक्टरांना विचारायची काय गरज आहे? मी आले. शुभ्रा, थांब ना. का पळत असतेस सारखं माझ्यापासून? अहो तसं नाही, आपण 2 दिवसानंतर आलोय. आईना भेटून येते. हो का? ठीक आहे, पण एका अटीवर. तू तुझ्या आईंना भेटून ये, मग आपण बाहेर फिरायला जाऊया. अहो पण आत्ताच आपण आलो. तसं नाही का? मस्तपैकी बीचवर जाऊ फिरायला. नको ना. आईस्क्रीम खाऊ. चालेल. आता चालेल का? आईस्क्रीमचं नाव घेतल्यानंतर कसं लगेच तोंडाला पाणी सुटलं. आलेच मी. काढलंय, छान काढलंय.
घराचं चित्र काढलंय, किती छान काढलंय. उंडी मजती. मला बघायचंय प्रथमेश, मला बघायचं, मला कार्टून मला बघायचंय. नाही हे बघ, मला बघायचं. तू पण बघ ना, तू बघ. असं नाही करायचं. हे काय करतोस? मला बघायचं म्हणून सांगितलं की नाही. प्रथमेश नाही, मला बघायचंय. नाही मला कळणार. प्रथमेश काय झालंय? अकरा वाजून गेलेत. आधी कुठे? नाही, आदी आणि शुभ्रा जेवण झाल्यावर बाहेर गेलेत. आईस्क्रीम घेऊन येतो म्हणाले. प्रिया अजून घरी आली नाहीये. शुभ्राला काही सांगून गेले की ती? मला नाही वाटत, कारण आधी कारण आपल्याकडे पद्धत नाही सांगून द्यायची. तू पुन्हा एकदा फोन लाव प्रियाला. थांबा. हो हो हो, एवढ्या नाही. काय झालं का एवढं? अगं काय झालं? कोण माणसं? अगं कोण माणसं? अगं बोल ना, काय झालं? बसू ना एक मिनिट. तू पहिल्यांदा दरवाजा तू बस इथे, बस शांतपणे बस. घाबरू नकोस, मी आहे इथे. एकदम शांत राहा. काय झालं ग? अगं कोण? पुढे बोल ना, काय जरा शांत हो. आधी प्यायला पाणी घेऊन ये जा. तू मला सांग, काय झालं सांग मला. तू कुठे पडलीस का? तुला ऍक्सिडेंट झाला का काही? नीट सांग. शांत हो. पाणी पी, पाणी पी. शांत. आता मला सांग काय झालं. बाबा, मी बाईच्या घरातनं बाहेर पडले. बस स्टॉपवर चालत येत होते. तेवढ्यात तिकडे गाडी आली आणि त्याने मला हात खेचला. अरे देवा, ती माणसं. कोण माणसं होती ती? म्हणजे त्याने तुला काही? मी तिकडनं पळाले. कशी म्हणजे मी ठरवलं होतं मी काही होऊ देणार दैवाच्या बाबतीत. पळाले. बाबा, ती माणसं परत नाही देणार. नाही राजा, कोणी नाही येणार इथे. मी आहे, बाबा आहे, दादा आहे. तू जरा शांत हो प्लीज. शांत. मला एक सांग प्रिया, तू त्यांचे चेहरे पाहिलेस का? तुम्ही चेहरे नाही बघितले. मला नाही आठवत आहे. बरं बाबा, आवाज. एक माणूस मला सारखं म्हणत होता. तो मला सारखं म्हणत होता की तुम्हाला इतके वेळा सांगून कळत नाही. आता भोगा आपल्या कर्माची ओढ. आई तो म्हणाला उद्या जीव जायचाच आहे. आई, मला भीती वाटते. हे यशवंतरावाचं काम आहे. मी त्याला सोडणार नाही. तुम्ही काय करता? अहो ऐका, माझं कुठे निघाला? मला अडवू नकोस. तू बाजूला हो आधी. अहो तुम्ही ऐका. अशी आई, मला भीती वाटते. मी परत नाही कोणी नाही. मी दादाला फोन करते. प्रिया, अगं दचकलीस का अशी? मी आहे. शुभ्रा,
मला वाटलं की शुभ्रा, मला भीती वाटते. तुला असं वाटावं असं काहीच झालेलं नाहीये प्रिया. अगं त्या लोकांनी मला, त्यांनी आपल्याला फक्त घाबरवण्याचा प्रयत्न केला, कळलं? कोणीतरी आहे जो आपल्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी हे सगळं करतोय. त्यांचा हेतू फक्त एकच आहे, आपल्या मनात दहशत निर्माण करणं. शुभ्रा, हे तू काय बोलतीयस? अगं त्या लोकांनी, नीट विचार कर, मग तुलाही कळेल. तुझ्या मनात दहशत निर्माण झाली तर तो त्यांचा विजय आहे, हो की नाही? काही झालेलं नाही. सगळी भीती काढून टाक, विसरून जा सगळं. मी आहे ना. इतकं सोपं नाहीये ते शुभ्रा. जखम झालीये, भरायला वेळ लागेल. खूप जखमा झाल्यात गेल्या काही दिवसात. कधी आणि कशा भरतील मला नाही माहिती. आई, आई तू रडणं थांबव ना आता प्लीज. प्रिया कशी सावरेल रे या धक्क्यातून? आई तू तिची नको काळजी करू, शुभ्रा आहे तिच्या बरोबर. मला बाबांचं टेन्शन आहे ग. ते त्या यशवंतरावकडेच गेले असतात नक्की. आता त्याने यानं तिथे काही केलं आई तर तसं, आई तसं काही होणार नाही ग. मी भाईला फोन करतोय ना आता. मी भाई बरोबर जातो डायरेक्ट त्या यशवंतरावकडे. तू नको काळजी करूस. मला काही सुचत नाही रे. भाईनी पण आत्ताच फोन बंद ठेवायचा होता. आधी बाबा, बाबा काय झालं तुम्हाला? बाबा बसा बसा. कुठे गेला होता तुम्ही? बस बसा बसा. काय झालं? काही न सांगता असे कुठे निघून गेलात? मला किती काळजी वाटली. आई, कुठे गेला होता तुम्ही? मला सांगा ना. आई थांब जरा हो. बाबांना पाणी, बाबा पाणी आणतो तुमच्यासाठी. बाबा मी तुमच्यासाठी पाणी आणतो. तुम्ही गप्प का? बोला ना, माझ्याकडे बघा तुम्ही. काय झालं तुम्हाला? कुठे गेला होता सांगा ना तुम्ही मला आधी. काय होतंय तुम्हाला? अरे आधी बोलत का नाही तुम्ही? रडू नको. रडताय का तुम्ही? काय झालं? बोला ना माझ्याशी. तुम्ही सांगत का नाही काय झालं ते? कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद.
हे कुठे? बाहेर बसलेत. असं रडू नका आई. तुम्हीच जर असा धीर सोडलात तर आम्हाला कोण सांभाळणार? मी काय आणि कसं सांभाळणार ग कोणाला? मीच पार खचून गेले. एका रात्री ते सगळं काय झालं ग? संकटाचे घाव असे अचानकच येतात ना आई. आपल्यालाच सावरावं लागतं. आपल्यासाठी, आपल्या माणसांसाठी. काल अख्खी रात्र हे नुसते बसून होते. काही न बोलता बसून होते. डोळ्याची पापडी पण लावली नाही. एरवी त्यांच्या मनात काय आहे हे न सांगता सगळं कळतं मला. पण काल काहीच कळत नव्हतं ग. पस्तीस वर्ष ज्या माणसाशी मी 35 वर्ष संसार केला तो माणूस नव्हता माझ्या समोर काल. त्या जागी कुणी वेगळाच अनोळखी माणूस होता. काय होतं त्या नजरेत माहित नाही. भीती, संताप का पराभव का नेमकं काय होतं त्यांच्या नजरेत कळलंच नाही मला. आपल्याला तोच हरवलेला माणूस शोधायचा आहे. तुम्ही माझ्या हातात या घराच्या चाव्या दिल्या होत्या ना. मग आता या घराला सावरण्याची जबाबदारी माझी. पण मी तुमच्या आधाराशिवाय काहीच करू शकत नाही आई. नशीब माझ्या बाजूने नसलं तरी मला त्याची पर्वा नाही. पण मला माझी माणसं हवी आहे. ती असली की नशीब आपोआप आपल्या पाठीशी येऊन उभं राहतं. चला आता डोळे पुसा.